लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मात्र याच दरम्यान राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे। अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे हे रविवारी मध्यरात्री अचानक दिल्लीला रवाना झाले असून एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याने ते तातडीने दिल्ली रवाना झाल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात यावेळी रंगली आहे। आज दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजता एकनाथ खडसे यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली। मात्र एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की शरद पवार यांच्यासोबत बैठक आहे, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात देखील काम असल्याने आपण दिल्ली निघालो असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी फोनद्वारे दिली आहे। भाजपमध्ये जाणार असल्याचं आपल्याला नक्की कळवणार असल्याचंही यावेळी खडसे म्हटले आहे। दरम्यान मागील काही दिवसापासून एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र यापूर्वीच एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार असल्याचं सांगितलं होतं। तसेच एकनाथ खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा होती। मात्र खुद्द खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला असून अचानकपणे एकनाथ खडसे दिल्लीला रवाना झाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत।